आज आम्ही भगवद्गीतेचा 10वा अध्याय घेणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. श्री भगवानुवाच. भूय एव महाभावो शृणु मे परमं वच. यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकामया. श्री भगवान म्हणाले, हे महाभाव, आणखीनही माझे परमरहस्य आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. न मे विदुसुरगणा प्रभव महर्षय अहमादिरे देवानां महर्षीणां च सर्वशः. माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रगट होणे ना देव जाणत नाही ना महर्षी, कारण मी सर्व प्रकारे देवाचे व महर्षीचे आदि कारण आहे. यो माम जमनादिं च वेति लोक महेश्वर असमूढ सर्वमर्तेषु सर्व पापे प्रमुच्यते. जो मला वास्तविक जन्मरहित अनादि आणि लोकाचा महान ईश्वर असे तत्वत जाणतो, तो मनुष्यात ज्ञानी जाणावा व सर्व पापापासून मुक्त होतो. बुद्धिर्ज्ञान सम्मोह समा सत्यम धमः शमः. सुखम दुःखम भो भावो भयं च भयमेव च. अहिंसा समता तुष्टि तपोदानो दानं यशो यश. भवन्ति भावभूतानां मतैव पृथक्विधा. निर्णयशक्ति यथार्थ ज्ञान असमूढता क्षमा सत्य इंद्रिय निग्रह मनोनिग्रह सुख दुःख उत्पत्ति प्रलय भय अभय अहिंसा समता संतुष्ट तप दान कीर्ती अपकीर्ती असे हे प्राण्याचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासून उत्पन्न होतात. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मदभावा मानसा जाता येषां लोक इमां प्रजा. 7 महर्षी, त्याच्यापूर्वी असणारे 4 सनकादिक, तसंच स्वयंभू इत्यादी 14 मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रज्ञा माझीच आहे. एतां विभूतिं योगं च मम यो वेति तत्त्वतो सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशय. जो पुरुष माझ्या या परमैश्वरी विभूतीला आणि योगशक्तीला तत्वत्व जाणतो, तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही. अहम सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समान्विता. मी वासुदेव सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळे सर्व क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी भजतात. मचिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत च माम नित्यम तुष्यंतीं च रमणं च. निरंतर माझ्यात मत लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेत परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात.
आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात. तेषा सततं युक्तानां भक्तां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपायन्ति ते. त्या नेहमी माझ्या ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञान रूप योग देतो, ज्याच्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. तेषामेव कलां प्रार्थ महं जवनादिं तम नाशाय मात्मभावस्तु ज्ञानदीपेन भासुता. हे अर्जुना, ज्याच्यावर कृपा करण्यासाठी त्याच्या अंतःकरणात असलेला मी स्वतः त्याच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो. अर्जुन उवाच परम ब्रह्मा परम धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदेवमजं विभुम्. आहुस्त्वां पुरुष सर्वे देवर्षिर्नारद तथा आसितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीष्यमे. अर्जुन म्हणाला, आपण परम ब्रह्मा, परम धाम आणि परम पवित्र आहात, कारण आपल्याला सर्व ऋषीगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवाचाही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, आसित, देवल, महर्षी व्यासी तसेच सांगतात आणि आपणही मला ते तसेच सांगतात. सर्वमेतं दूतं मन्येत यन्मां वदसि केशव नहि मे भवन भक्ति व्यक्तिं विदुर्देवान दानवा. हे केशवा, जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन, आपल्या लीलामय स्वरूपाला दानव जाणता न देव स्वयमेवात्मनात्मानं वेत तत्वपुरुषोत्तमं भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. हे भूताना उत्पन्न करणारे, हे भूताचे ईश्वर, हे देवाचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. वक्तुमर्षशेषेण दिव्ययात्मविभूतय याभिर्विभूतिर्लोका निमस्त्वां व्यापतिष्ठसी. म्हणून त्या विभूतीच्या योगाने आपण सर्व लोकांना व्यापून राहिला आहात. त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. कथं विद्यामहं योगिस्त्वां त्वां सर्वापरे चिंतयन् केषु केषु च भावेषु चिंतयोसी भगवन्मया. हे योगेश्वर, मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे, आणि हे भगवन, आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चित्त करण्यास योग्य आहात. विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूतकथं तुप्तिर् शृणोती नस्ति मे मृतं. हे जनार्दना, आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा, कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत आहे. श्री भगवान उवाच हंत मे कथयिष्यामि दिव्यायात्मविभूतय प्राधान्यत कुरु श्रेष्ठ नास्त्यंतु विस्तरशे मया. श्री भगवान म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा, आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य तुला सांगेन, कारण माझ्या विस्ताराला अंत नाही.
अहमात्मा गुडीकेश सर्वभूताय स्थिती अहमादीश च मध्यम च भूतानां मंत एव च. हे अर्जुना, मी सर्व भूताचा हृदयात असलेल्या सर्वांना आत्मा आहे. तसेच सर्व भूताचा आदी मध्य आणि अंतही मीच आहे. आदित्यानाहम विष्णुर ज्योतिषारविरंशुमान मरीचिर्मरुतामस्मी नक्षत्रतामहं शशी. आधीच्या 12 पुत्रापैकी विष्णू मी आहे. ज्योतीमध्ये किरणाने युक्त सूर्य मी आहे. 49 वासुदेवाचे तेज आणि नक्षत्राचा अधिपती चंद्र मी आहे. वेदानां सामवेदोस्मी देवानां अस्मि वासव इंद्रियानां मनचास्मी भूतानां अस्मि चेतना. वेदात सामवेद मी आहे, देवात इंद्र आहे, इंद्रियामध्ये मन आहे आणि भूतपराण्यामधली चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे. रुद्रानां शंकरचास्मी वित्युषा यक्षरक्षसां वसुनां पावकाचास्मी मेरू शिखरणामहम. 11 रुद्रामध्ये शंकर मी आहे. यक्ष व राक्षसामध्ये धनाचा स्वामी कुबेर मी आहे. मी 8 वसूमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतामध्ये सुमेरू पर्वत मी आहे. पुरोधसां मुख्यम माम विधिपार्थ बृहस्पतीं सेनीनामहं स्कंद सरसामस्मि सागर. पुरोहितामध्ये मुख्य बृहस्पती मला समज. हे पार्था, मी सेनापतीमधला स्कंद, जलाशयामधला समुद्र आहे. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोस्मी स्तरावरानां हिमालय. मी महर्षीमध्ये भगू आणि शब्दामध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे. सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यामध्ये हिमालय पर्वत मी आहे. अश्वत्थ सर्ववृक्षानां देवर्षीणां च नारद गंधर्वानां चित्रत सिद्धानां कपिलो मुनी. मी वृक्षात पिपळ आणि देवर्षीमध्ये नारद मुनी, गंधर्वामध्ये चित्रत आणि सिद्धामध्ये कपिलो मुनी मी आहे. उच्चैश्वाचमश्वानां सिद्धी मामुतोद्भवम ऐरावतं गजेंद्रानां नरानां च नराधिपतम. घोड्यामध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेल्या उच्चश्रवाचा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यामध्ये राजा मला समज. आयुध्यानां अहं वज्रम धेनूनां अस्मि कामधुक प्रजनाचास्मि कंदर्पम सर्पानां अस्मि वासुकी. मी शास्त्रामध्ये वज्र, गायीमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजापतीचे कारण कामदेव मी आहे आणि सर्पामध्ये सर्पराज वासुकी मी आहे. अनंताच्च चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणां महर्चास्मि यम समयतामहं. मी नागामध्ये शेषनाग, जलचराचा अधिपती ब्रह्मदेव आहे आणि पितरामध्ये आर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यामध्ये यमराज मी आहे. प्रल्हादचास्मि दैत्यानां कालकालयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैन्यतैश्च पक्षिणां. मी दैत्यामध्ये प्रल्हाद, गणना करणाऱ्यामध्ये समय, तसेच पशुमध्ये मृगराज सिंह, पक्षामध्ये मी गरुड आहे. पवन पवतामस्मि रामशास्त्रभूतामहं जास्मानं मंकरचास्मि श्रोत्रसामस्मि वासवी. मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शास्त्रधात श्रीराम आहे. तसेच माशात मगर आणि नद्यात श्री भागीरथी गंगा आहे. सर्गानां मादिरंतच्च
मध्यम चेवामर्त्युर्न अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवदतामहम. हे अर्जुना, सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. मीच विद्यातील महाविद्या, परस्परम वाद करणाऱ्यामध्ये तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद मी आहे. अक्षराणां मकरोस्मी द्वंद्व समाकिसिस्वच अहमेवाशय कालो धातोहम विश्वतोमुखम. मी अक्षरातील आकार, समासापैकी द्वंद्व अर्थात काल म्हणजेच कालाचाही महाकाल, तसे सर्व बाजूनी तोंडे असलेला विराट स्वरूप, सर्वाचे धारण पोषण करणारा मीच आहे. मृत्युरुषवरच चाहम मदभवच्च भविष्यताम कीर्तिशिर्वाक च नारीणाम स्मृतिर्मेधा धुती क्षमा. सर्वाचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्याच्या उत्पत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियामध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धुती आणि क्षमा मी आहे. व्रत साम तथा सामनानाम गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षमहम ऋतूनाम कुसुमाकरम. तसेच गायन करण्या योगा वेदामध्ये मी बृहस्पती साम आणि छंदामध्ये गायत्री छंद आहे. ज्याच्याप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष आणि ऋतूतील वसंत मी आहे. धूतम छलतामस्मी तेजस्तेजसानामहम जायोस्मि व्यवसायोस्मि सत्वम तत्वव्रतामहम. मी कपट करणाऱ्यातील जुगार आणि प्रभावशील पुरुषाचा प्रभाव, मी जिंकणाऱ्याचा विजय आहे. निश्चयी लोकाचा निश्चय, सात्विक पुरुषाचा सात्विक भाव आहे. वृक्षीणाम वासुदेवोस्मी पांडवानां धनंजय मुनीनाम अहम व्यासम कवीनाम मुष्मनाम कवी. वृष्णीय वंशीयामध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवामध्ये धनंजय म्हणजे तू, मुनीमध्ये वेदवास आणि कवीमध्ये शुक्राचार्य कवी मीच आहे. दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीष्यताम मौनम चैवास्मि गुह्यानां ज्ञानम चावतामहम. दमन करणाऱ्याचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे. विजयाची इच्छा करणाऱ्याची ती नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावाचा रक्षक मौन आणि ज्ञानवानाचे तत्वज्ञान मी आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तं दमर्जुनं न तदस्ति विना यत्स्यान् मया होतं चराचरम. आणि हे अर्जुना, जे सर्व भूताच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे. कारण असे चराचरात एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल. नान्तोऽस्म्यभूता दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तदुत्तेष प्रोक्तम विभूतिर्विस्तरशो मया. हे परंतपा, माझ्या दिव्य विभूतीचा अंत हा विस्तार तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला आहे. यद यद विभूती सत्वम श्रीमुतजितमेव वा तत्देवावगच्छत्वम मम तेजोश्वा संभवम. जी ऐश्वर्युक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे ती तू माझ्या तेजाचा अंशाचीच अभिव्यक्ती समज. आत्मा बहुनेतेन किं ज्ञातीन तवार्जुन विस्मयामिधम कुतस्नम एकोशंसितो जगत. किंवा हे अर्जुना, हे फार जगण्यासारखे तुला फार जाणण्याचे तुला काय कारण आहे, प्रयोजन आहे. मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे. ओम तदसदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः।